हॅलो फ्रेंड्स, आज आपण आप्पे बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला 2 वाटी तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी चणा डाळ आपण घेतलेली आहे। ह्या सर्व साहित्य आपण एकत्र करून स्वच्छ धुवून 10 मिनिटं भिजवून ठेवलेलं आहे आणि भिजवून झाल्यानंतर 10 मिनिटानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। आणि यामध्ये थोडंसं चिमूटभर सोडा आणि लागेल तसं थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप पातळ किंवा खूप घट्ट असं मिश्रण झालं नाही पाहिजे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची यामध्ये घालून मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे। खूप छान आपलं पीठ तयार झालेलं आहे। चटणीसाठी आपण आता ओलं खोबरं, त्यामध्ये थोड्याशा 2-3 मिरच्या, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिन्याची 2-3 पानं आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून बारीक करून घेतलेला आहे। आणि याला नंतर कढीपत्ता आणि मोहरीची तडका द्यायचा आहे। कढीपत्ता आणि मोहरीचा तडका द्यायचा आणि चवीनुसार मीठ घालून झाकून ठेवायचं आहे। आप्पे पात्र आपण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर। त्यामध्ये थोडंसं सगळ्या याच्यामध्ये तेल थोडं थोडं ॲड करून घेऊया आणि आपण जे पीठ तयार केलेलं आहे ते सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। प्रत्येक गोलामध्ये तेल यासाठी टाकायचं का म्हणजे ते चिटकणार नाहीत खाली, आणि लगेच त्यावर झाकून ठेवायचं म्हणजे चांगले वाफतात। थोडंसं सुरुवातीला गॅस गरम करायचा म्हणजे आपलं पॅन गरम झाला पाहिजे आणि पुन्हा कमी गॅसवर ठेवायचे आहेत 5 मिनिटं। हे बघा किती सुंदर फुलले आहेत। आता सर्व आप्पे आपण पलटून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडने छान भाजले पाहिजेत। खूपच चवदार आप्पे होतात आणि लहान मुलांसहित मोठ्या माणसांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडते आणि खूप चविष्ट होते। त्यामुळं एकदा नक्की करून पहा। फक्त प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे। 2 वाटी तांदूळ असतील तर 1-1 वाटी डाळ घ्यायची। डाळ मात्र मूग डाळ, उडीद डाळ। 2 वाटी तांदूळ असतील तर 1-1 वाटी डाळ घ्यायची आहे। चणा डाळ मात्र निम्मी घ्यायची, अर्धी वाटी घ्यायची। फक्त थोडासा चिमूटभर सोडा आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। पण खूप चविष्ट होतात। एकदा तुम्ही नक्की करून पहा माझ्या पद्धतीने। दोन्ही बाजूने छान परतून घ्यायचे आहेत। पॅन चांगला गरम झाला की नंतर लगेच कमी गॅसवर वाफवायचे आहेत म्हणजे दोन्ही साईडने चांगले वाफतात। आता पुन्हा थोडंसं तेल आपण यावरून टाकायचं आणि झाकण ठेवायचं। 5 मिनिटं पुन्हा छान वाफवू द्यायचे। 5 मिनिटं झाकून ठेवायचे। 5 मिनिटं झालेले आहेत। आता पाहूया आपण। हे पहा किती छान झालेले आहेत।
मस्त. आता बघूया आपण खालून भाजलेले आहेत का नाही. हां, छान. दोन्ही साईडने खूप सुंदर भाजलेले आहेत. आणि आपण चटणी तर तयार करून ठेवलेलीच आहेत. त्यामुळे आता मस्त गरमागरम सर्व करायचे. खूप छान. दोन्ही साईडने खूप चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत. काढून घ्यायचे आता आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा किती सुंदर आपले आप्पे तयार झालेले आहेत. नारळाच्या चटणीसोबत आता खूप छान लागणार आहेत. आपली चटणी आपण तयार करून ठेवलेली आहे. आता सर्व करूया.